नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. टाईम होतोय 7:41 आणि आजची तारीख आहे 17 शुक्रवार आहे. तर ट्रिप भेटणं अपेक्षित आहे. तर बघू आज ट्रिप भेटत आहेत का नाही. काल तर नाही भेटल्या म्हणून मी काल डायरेक्ट घरीच आलो आणि मी डे एंडच करून टाकला. मला जाऊ दे, लय बेकार दिवस गेला कालचा म्हणून त्याचा व्हिडिओ पण नाही बनवला. आज बघू आज काय होणार आहे, आज कशा प्रकारच्या ट्रिप लागणार आहेत. ओला आणि उबर दोन्ही चालू आहेत. उबरचा पास 19 तारखेला एक्सपायर होणार आहे आणि काहीच वाजत नाही सध्या तरी. दिवसाची पहिली ट्रिप झाली आहे कंप्लीट ओलामध्ये. कस्टमरला आदित्य बिर्लाच्या इथं घेऊन आलो आहेत बेलापूरमध्ये. इथून नवी मुंबई एअरपोर्ट फार जवळ आहे तसं बघायला गेलं तर, पण एअरपोर्टला जायची काय असं काय माझं नियोजन नाही आहे सध्या तरी. पण आज समजत नाही आहे की ट्रिप वाजत का नाही आहेत. फेर दाखवतो. 11 किलोमीटरचे 212 रुपये भेटले. 20 मिनिटांमध्ये कस्टमरला ड्रॉप केलं बेलापूरमध्ये. आणि ओला आणि उबर चालू केलेलं आहे. ओला तर तसं चालूच होता, उबरला आता जसं चालू केला, बट नो ट्रिप्स. आता जस्ट मी ओलाची ट्रिप कंप्लीट केली. ऐरोली माइंडस्पेसला कस्टमरला ड्रॉप केलं आणि इथे बघा शोज दाखवत नाहीत की, आणि तिने ऑनलाईन पेमेंट केले वरून ॲपमध्येच, तर दाखवतच नाही ट्रिप. तर हे लफडं आहे एक प्रकारचं. तर काय आता गायब केले का काय केलं माहिती नाही, पण दाखवेल मे बी. नाहीतर काय करू शकतो आता याच्यामध्ये, दाखवतच नाही. 400 रुपयाची ट्रिप होती ती, मरू दे आता काय करणार. गायब तर गायब. सगळ्या ट्रिप आहेत तिथूनच लागतात बघा. BKCची आहे गेसी ट्रिप. हां चला जाऊ BKCला. फायनली ट्रिप शो व्हायला लागली. जी बेलापूरवरून ऐरोलीची जी ट्रिप होती ते दाखवतो तुम्हाला. त्याने किती फेअर दिला. 399, 22 किलोमीटरचे 47 मिनिट्स आणि डिजिटल पेमेंट आहे बघा. इथे लिहिलं डिजिटल, ते डिजिटल पेमेंट आहे. तर आता मी आहे ओलामध्ये. टोटल 4 ट्रिप कंप्लीट झाल्यात आणि ओला दाखवतो फक्त 2 ट्रिप. एक 212 वाली आणि एक 399 वाली. नशीब आहेत की दोन्ही पण ट्रिपचे जे पैसे आहेत, एक 500 रुपये कॅश आली आहेत ऐरोलीवरून BKC, आणि BKC वरून माहीमचे जो फेअर बनला आहे तो 157 समथिंग काहीतरी बनलाय. अर्धा तास लागला. भाई ऍड्रेसच समजत नाही यार. म्हणजे उबर मध्ये, सॉरी ओलामध्ये फुल कन्फ्युजन. म्हणजे असे ऍड्रेस आहेत ना की बाबा काय ते लिहा, माहीम, ईस्ट वेस्ट, कुर्ला फुर्ला, काय बिल्डिंगचं नाव देते. अच्छा हा कालबा देवी. नाही कालबा देवीला नाही जायचं. कुठली 400 वाली ट्रिप होती, काय गेली का समजलंच नाही. इथून लागू शकतात. मी शीतला देवी मंदिराच्या इथे. हे बघा, हे असं ट्रिप देते एवढ्या छोट्या छोट्या पास ऍक्टिव्हेट करण्यासाठी. ऍटलिस्ट 400 ते 500 रुपये वाली ट्रिप पाहिजे ऍटलिस्ट. अरे देवा, 11 वाजून 14 मिनिटं झाले, तर आता काय हा रेंट देणार. याच उबरकडनं अपेक्षा करणं बेकार आहे. बोरिवली साईडला मजबूत सर्च चालू आहे. कलिना युनिव्हर्सिटी नवीनच कस्टमर आहे. 5 स्टार रेटिंग आहे. हे अपडेटच नाही झाले इथे. ओलामध्ये गोरेगावची ट्रिप भेटली आहे. 1 तास दाखवतोय बट फेअर 350 प्लसच आहेत. 391 दाखवत होतं म्हणून मी उचलली. बाई खरं सांगतो, ट्रिपाची एवढी बेकार मारामारी आहे ना, काय सांगू. ठाण्याची ट्रिप तर 3दा वेळा मिस झाली. आता गाडी चालवायची का ठाण्याची ट्रिप उचलायची असं झालेलं.
ठीक आहे, आता काय नशिबामध्ये आहे ते आहे. आणि आज अमावस्या पण आहे, तर मला गाडीला सांभाळून चालवावं लागेल. असं काय मनात तर नाही माझ्या जास्त, पण ठीक आहे. जितकं जास्त सेफ चालू आहे तितकं जास्त गाडी टिकेल लॉंग टर्मसाठी, आहे ना. 5 वर्ष त्याला गाडीला जपायचे आपल्याला, आणि 1 वर्षाच्या आधीच गाडीचा बंपर दरवाजे डॅमेज झालेत. सो ठीक आहे, चलता रहता है. या पण कस्टमरने ऑनलाईन पेमेंट केलं आणि तेच आहे की ट्रिप दिसतच नाही आहेत. आता हे ट्रिप कधी दाखवते, हा 11:37 आता टाईम होतोय 12:52. म्हणजे अजून 1-2 ट्रिप कंप्लीट केल्यावरती ती ट्रिप शो करेल. लफडा आहे भाई, लय मजबूत लफडा आहे. पैसे अडकण्याचे चान्सेस असतात माहिती आहे याच्याने. 0 रुपीज. वा, 0 रुपयामध्ये ट्रिप कंप्लीट करायची, हेच बाकी राहिले अजून काय. आय होप इथे तरी ट्रिप भेटतील आता उबरमध्ये. उबर को बंद करून ठेवले तरी पण देते. हार्वेस्ट मूर्तिनगर कॅफे पॅराडाईज. अंधेरी विले पार्ले. अरे उबर को बंद आहे बाबा, तरी पण उबर को देते हे काय. बघू भेटते का. भेटली तर होती पण कॅन्सल मारली कस्टमरने. काय सीन आहे. मॅच टू ट्रिप काय होतं ते. थांबायला बंद करून परत चालू करतो. कॅन्सल झाली आहे का नक्की. हां, कॅन्सल केली. ही पण ट्रिप मॉर्निंगची ही ट्रिप खूप चांगली होती. 850 रुपयांनी अंधेरीला घेऊन जायचं होतं आपल्या एरियामधून. कॅन्सल केली कस्टमरनी. आणि ही पण ट्रिप चांगली होती आणि कस्टमरने केली कॅन्सल. जाऊ दे, आता कॅन्सल केली तर केली, काय करू शकत नाही आपण. काय वाजतंय रेडारवरती, तेच अंधेरी. ट्रिप झाली कंप्लीट. अरे हो, आता ऑफर ट्रिप किती होत्या, 4 होत्या. आणि ह्याच्याने थोडासा ॲक्सेप्टन्स रेट वाढला असता, कारण ही एक्सक्लुझिव्ह गो ह्याची होती ना, उबर गो. पहिला प्राधान्य किती दिले, 394. याच्यात ते 500 पैसे कट झाले असतील, 194 आपल्या हातामध्ये राहिले. 2 वाजले आहेत आणि आता आपण BKC मध्ये आहे. CNG टाकायची गरज आहे. सो आतापर्यंत 2000च्या आसपास काम झालं तर असेल, पण हे दाखवत नाही ना आरामखोर आहे ओला. 2000च्या आसपास तर झालं आहे एवढं तर माहिती आहे मला. पण ओके, कुठली वाली हे केली. मुंबई टू गोरेगाव. हां ठीक आहे, 1600. आणि हे 400 तर राऊंड फिगर तर नाही भेटलेत तसं बघायला गेलं तर. पण तरी पण पकडला तर 1600, 1700, 1800, 1900, 2000. 2000चं काम झालं आहे. आणि गाडी जी किलोमीटर चालली आहे ती फक्त 108 किलोमीटर गाडी चालली आहे. यो, चला निघूया. थोडासा फ्रेश पण होतो. पेट्रोल पंप शोधतो इथे, हाय पेट्रोल पंप. फ्रेश झाल्यानंतर मग कल्टी मारूया CNG साठी. कल्टी मारली तर मग परत ट्रिप घेण्यासाठी आपण पूर्णपणे तयार.
ओके, जेवढे पैसे दाखवले होते तेवढेच पैसे दिले, चांगले. CNG झालं आहे भरून. मालाडमध्ये CNG भरला मी. 700 रुपये 58 पैसे, 8.5 kg CNG बसलाय. रिझर्वला लागला नव्हता CNG, तर ठीक आहे. मी विचार केला की जरा 1 पॉईंटपेक्षा म्हणजे आलायच म्हणजे ऑलमोस्ट टच व्हायला, तर मी टाकून दिला. आता काय टेन्शन नाही. आता मला एक जागा बघायची आहे इथे, गाडी असे प्रॉपर अशी उभी राहील. कारण हे ना गाडी चालवता रेकॉर्ड करणं सिम्पल आहे, पण ट्रिप्स मॅनेज करणं ना, डायरेक्ट रेडारवरती 7, 8, 10, 12 ट्रिप आलेल्या होत्या मागाची. ॲक्सेप्टन्स रेटची परत वाट लागली असणार. तर मला ते जागा बघायची आहे. जागा बघितल्यानंतर मी चालू करेल. आणि मला अशी आतमधून फिलिंग येते की बाबा मला डायरेक्ट नवी मुंबईची ट्रिप भेटणार आहे. कारण मागाशी मला 40 किलोमीटरची ही मुंब्रा पोलीस स्टेशनची ट्रिप लागत होती, ती पण गो रिझर्ववरती होती. 40 ते 42 किलोमीटरच्या आसपास होतात. आता माझा तो पुढे जो हे एरिया आहे तो लोअर मालाड आहे. तर ह्या एरियामध्ये सध्या मी आहे. इथे मागची सर्च चालू होता माझ्या इथे, तर आता गेला तो सर्च. बोललो होतो ना की मला फिलिंग येते की आपल्याला नवी मुंबईची ट्रिप भेटेल. तळोजा पनवेलची ट्रिप भेटली आहे. 52 काय 53 किलोमीटरचे 720 रुपये दाखवते उबर गोमध्ये. तर मी कॅल्क्युलेट केलं 13-13.5 रुपये पर किलोमीटरच्या आसपासचा काहीतरी रेट आहे. तर मी विचार केला की चला यार जाऊया. जास्तीत जास्त 1.5 तास 2 तास दाखवू शकतात, कारण 50 किलोमीटर आहे ना. मी तर पूर्ण आउटसाईडलाच आहे तसं बघायला गेलं तर. मालाड कुठं आणि पनवेल कुठं, तर मी ते घेतली आहे ती ट्रिप. बघू, कॅन्सल नाही झाली तर बरी. मला वाटत नाही की कॅन्सल होईल म्हणून, कारण बघू आता कसं काय ते. कारण आता सगळेजण घरच्या साईडला बघतील ना, कॅब ड्रायव्हर्स. तर त्याच्यामुळे मी पण तर उचलली आहे. मला पण तर घरच्या साईडलाच जायचं आहे. सो ठीक आहे, बघू कसं काय आहे ते. आणि बघू फेर वाढतं का. फेर वाढलं तर लय मजा आहे. मालाड स्टेशनची ट्रिप आहे. त्याच्यामध्ये स्टेशन रोडमध्येच थांबवला मला. बोलतात की दादा 2 मिनिटं थांबा, आम्हाला छोटीशी शॉपिंग करायची आहे. चालं, दादा दुनियादारी करण्यामध्ये 1 नंबर आहे. दादा थांबला. बाजूने चालल्यात गाड्या, समोर 2 बस आहेत, त्याच्या पाठीमागे रिटिका आहे. कस्टमरने सामान ठेवलंय पाठीमागे आणि दादा बसलाय बोंबलात गाडीमध्ये. ठीक आहे, मला काही इश्यू नाही आहे तसं तर. कारण कसं आहे की त्यांना मी आधीच बोललो की बघा मी रिक्स घेऊन मी थांबलो इथे, तुम्ही प्लीज लवकर या. ते बोलत की हां ठीक आहे. 56 किलोमीटरचे 723 समथिंग काहीतरी रुपीज आहेत. आणि टाइम दाखवले 2 तास 9 मिनटं, म्हणजे 2 तास 10 मिनटं. ते ह्याही 5-10 मिनटं लावली तर ते त्याच्यामध्ये ॲड होणार. तर फेर वाढला तर वाढू शकतो, नाहीतर नाही. पण ओव्हरऑल मी ठीक आहे, ठीकठाक आहे, नो इशू. देवाला बरं लवकर येऊ द्या बस. या गिशमीटमधून एकदा निघलं ना तर मग काय टेन्शन नाही. कारण ही मालाडची आता कसं आहे की आता बरोबर 4 वाजलेत. आता हळूहळू ट्रॅफिक वाढणार, असा सीन आहे. बाकी काही नाही, बाकी सगळं निवांत. तुम्ही सांगा तुमचं कसं चाललंय. शेवटची जी ट्रिप झाली कंप्लीट. तर भावांनो टोटल मी कॅल्क्युलेशन केलं किती धंदा झाला आहे आज. तर 3,100 रुपयाचा धंदा झालेला आहे. त्याच्यामध्ये ओला आणि उबरचा पास पण आता इन्क्लूड आहे. तर तो मला वाटतं की आपल्या हातामध्ये 1500 ते 1800 रुपयाच्या आसपासच वाचतील. ते प्रॉपर कॅल्क्युलेट करावं लागेल. डिपेंड करतं की CNG किती गेलं आहे. आणि इथून मला खारगाच्या ट्रिप तर लागत आहेत, पण मी ते ट्रिप कॅन्सल करतो आहे ओलामध्ये. कारण आहेत ना घोट गावातून बंगल्याच्या आतमधून कुठून तरी ट्रिप्स वाचत आहेत, सूर्यकांत बंगलो समथिंग काहीतरी. तर मी ॲपवरती मिनिट बघितलं, तिथे रस्ताच नाही दाखवते आणि नॅरो रोड पण नाही काय आहे. मी रिक्स नाही घेतली, मला जाऊ दे, जाऊ आपण घरी. जे पण काय आहे ते बाबा क्लिअर आहेत. नाही पटत तर नाही ट्रिप घेत. मी ॲक्सेप्ट केली होती, पण मी नंतर परत स्वतःहूनच कॅन्सल मारली. मला जाऊ दे, त्यापेक्षा आपण घरी जाऊ. मजा आहे ना. हलका डोका दुखायला चालू झालाय. ACची हवा थोड्या तोंडावर. अरे बाबा, हे बघा, हे असे जे खड्डे वगैरे आहेत ना की गाडी हलते याच्याने. कस्टमर काय आहे कुठूनही तो ट्रिप हे करतो, पण तिथे प्रॉपर रस्ता असला पाहिजे. गावातले नॅरो रोड म्हणजे एक रेड फ्लॅग आहे बाबा.
नो रिस्क. आता इथून पण रस्ता आहे राईट साईडने जायला, लेफ्ट साईडने पण रस्ता आहे. मी काम करतो, मी लेफ्ट साईडच्या रस्त्याने जातो. आता समजेल गाडीमध्ये CNG आज बसला किती. सकाळी मॉर्निंगला 700 रुपयाचा बसला. आपण राऊंड फिगर 701 रुपये पकडू. आणि आता बघू गाडीमध्ये किती CNG बसतं. 700, 800, 970 रुपयाचा CNG बसला गाडीमध्ये टोटल आज. तर भावांना टोटल अर्निंग आहे 3100 मायनस 970 CNG 212 आपला उबरचा पास, त्यानंतर 89 आपला ओलाचा पास. टोटल राहिले 1829 रुपये. आणि मी जवळपास 7:30च्या आसपास घरी पोचलो होतो. म्हणजे ही 11.5 तासाची अर्निंग आहे टोटल. सो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि आपण भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, गुड नाईट अँड टेक केअर.